विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहेत या ठिकाणी बदलता भारत भाग 2 याविषयी या घटकांविषयी माहिती पाहिलेली आहे. त्यातलाच भाग 2 मधील जे आहेत पुढील घटक जे आतापर्यंतची माहिती आपण प्राथमिक शिक्षण यापर्यंतची पाहिलेली आहे. त्याच्या पुढे जे आहेत या व्हिडिओमध्ये आपण क्रीडा क्षेत्राची माहिती अभ्यासणार आहोत. क्रीडा क्षेत्र, खेळाचे बदलते स्वरूप. जागतिकीकरणाच्या कालखंडात नवनवीन खेळाडू पुढे येऊ लागले. भूतकाळातील यशाच्या आधारे आता खेळाडूला वर्तमान किंवा भविष्यात आपले स्थान टिकवता येणार नाही. आपले कर्तव्य, कौशल्य त्याला वारंवार सिद्ध करावे लागेल. खेळाडूचे स्वरूप, वेळ, नियम या सर्वात बदल झाले आहेत. 5. प्रसार माध्यमे खेळांना महत्त्व देऊ लागले आहेत. प्रत्येक खेळाच्या संघटना निर्माण झाल्या आहेत. या संघटना खेळाडूंना मदत करतात. 7. कबड्डी, क्रिकेट हे व्यावसायिक खेळ झाले आहेत. खेळाडूंना राष्ट्रीय पारितोषिके, पद्म पुरस्कार, पेन्शन दिली जाते. आपण जे आहेत आता आपण जो काही बदलता भारत अभ्यासतो आहोत, त्या बदलत्या भारतामध्ये आपल्याला क्रीडा क्षेत्र पाहिजे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये जे काही नवीन बदल झालेले आहे की जागतिकीकरणात नवीन खेळ आलेले आहेत. त्याच्यामध्ये जे आहेत पहिले कसं होतं की म्हणजे जे काही खेळाडू आहेत त्यांना त्यांनी जे आहे एखादं पद जिंकलं की त्यांचं वारंवार कौतुक होतं, परंतु आता वारंवार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांना सहभागी होऊन त्या ठिकाणी जे आहे त्यांचं पुन्हा जे काही कौशल्य आहे ते त्यांना नेहमी आता सिद्ध करावं लागत आहे. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जे आहे खेळांना महत्त्व आता प्राप्त झालेलं आहे. कबड्डी, क्रिकेट हे सारखे व्यावसायिक खेळ यात झालेले आहेत. खेळाडूंना पारितोषिके, पद्म पुरस्कार आणि पेन्शन ही पहिले काय होतं, खेळाडू जिंकून आला जे काही बक्षीस असेल ते त्याला दिलं जात होतं, परंतु आता पेन्शन दिली जाते, पारितोषिकं दिली जातात. हा बदल जो आहे तो याच्यामध्ये घडून आलेला आहे. त्यानंतर पुढे आहे क्रीडा धोरण. भारत सरकारने 2001 मध्ये आपले क्रीडा धोरण जाहीर केले आहे. 2001च्या भारत सरकारच्या क्रीडा विषयक धोरणाची उद्दिष्ट काय होती ती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची की 2001च्या भारत सरकारने जी क्रीडा धोरण जाहीर केलं, मग त्याची उद्दिष्ट काय होती. पहिलं उद्दिष्ट आहे त्याचं खेळाचा विस्तार करणे. दुसरं, खेळाडूंना खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यास मदत करणे. 3. खेळाडूंसाठी मूलभूत अशा सोयी उभारणे. राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन व संस्थांना मदत करणे. 5. नवनव्या खेळाडूंचा शोध घेणे. 6. खेळाच्या प्रसारासाठी लोकसहभाग वाढविणे. 7. खेळाविषयी लोकांत जागृती निर्माण करणे. जे त्या म्हणजे प्राचीन काळामध्ये खेळणं जे आहे त्याला एवढं महत्त्व नव्हतं, परंतु आता भारत सरकारने जे काही धोरण आखलेलं आहे त्यानुसार जे काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जे आपले भारतीय लोक आज नावलौकिक मिळवत आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे जे बदलतं धोरण आहे ते त्याला या ठिकाणी प्रोत्साहित करत आहे खेळाडूंना त्या ठिकाणी खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी. आज आपण पाहतो की खेडोपाडी देखील आता जे आहेत म्हणजे ज्यांच्या अंगी जे कौशल्य आहे ज्या खेळाडूंचं त्या खेळाडूंसाठी आज पालकही जे आहेत त्यांना सहाय्य करत आहेत आणि त्या ठिकाणी जे आहेत या बदलत्या धोरणामुळे त्यांना पाठिंबा खेळाडूंनाही दिला जात आहे. हा बदल या ठिकाणी या धोरणामुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दिल्लीतील क्रीडांगणे या आणि खेळा या योजनेअंतर्गत भारत सरकारने दिल्ली येथे पुढील क्रीडांगणे बांधली आहेत. या आणि खेळा या योजनेअंतर्गत भारत सरकारने दिल्ली येथे पुढील क्रीडांगणे बांधली. 1. जवाहरलाल नेहरू स्टेडियम. 2. डॉक्टर किरण सिंग शूटिंग रेंज. 3. डॉक्टर SPM स्विमिंग पूल संकुल. 4. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम. 5. इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम. ही जी काही त्या काळामध्ये क्रीडांगणे दिल्लीमध्ये बांधण्यात आलेली आहे की या ठिकाणी खेळ घेतले जात होते, परंतु त्याच्यासाठी जे आहे क्रीडांगण नव्हती. मग ती उणीव जी आहे ती भरून काढण्यासाठी या ठिकाणी दिल्लीमध्ये ही क्रीडांगणे बांधण्यात आलेली आहेत. खेळांचा अभ्यासक्रमात समावेश. पहिले काय होतं की खेळ हा PT म्हणजे फक्त 1 तास म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं, परंतु आता हा खेळ किंवा हा PTचा जो तास आहे या ठिकाणी जे आहे त्याला
अभ्यासक्रमातही त्याचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. एवढंच नव्हे तर आता खेळासाठी जे वेगवेगळं जे आता आपण ग्रॅज्युएशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन घेतोय त्याचप्रमाणे जसं आपलं विद्यापीठ आहे पुणे विद्यापीठ, त्याचप्रमाणे खेळांचं एक विद्यापीठ देखील या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे, जेणेकरून जे आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपले जे खेळाडू आहेत त्यांना वाव मिळावा या हेतूने हे धोरण भारत सरकारने राबविलेली आहेत. तर खेळांचा अभ्यासक्रमात समावेश, शाळा आणि महाविद्यालयाच्या शिक्षणात खेळाचा समावेश झाला. SAI च्या तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना शिकण्याची संधी मिळाली. मणिपूरमध्ये नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. 4. खेळाचे शिक्षण, व्यवस्थापन, क्रीडा मानसशास्त्र इत्यादी विषयांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहे. 5. संशोधनाला सुरुवात झाली. 2018-19 पासून MSc खेळाचे प्रशिक्षण व MA खेळाचे मानसशास्त्र याचे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू झालेले आहे. तसाच उल्लेख जर आपण बघितला की विषयामध्ये संशोधन सुरू झालेले आहे आणि अनेक लोकांनी जे आहेत त्याच्यावर PhD जी आहे त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सिनियर कॉलेजचे जे काही जे खेळ शिक्षक आहेत चिंपी सर यांनी सुद्धा या ठिकाणी जे आहेत PhD जे आहे ते खेळामध्ये घेतलेली आहे. म्हणजे अशा जो काही बदल जो आहे खेळाचा या ठिकाणी अभ्यासक्रमात त्याचा जो समावेश झालेला आहे आणि त्याचा बराच फायदा जो आहे या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षक असतील, प्रशिक्षक असतील, विद्यार्थी आहे यांना होत आहे. खेलो इंडिया 2017 साली भारत सरकारने ही योजना सुरू केली. खेलो इंडिया 2. खेळांना जनतेचा आधार आणि खेळात उत्तम दर्जा गाठणे या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. 3. शालेय पातळीपासून विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे, मुलींचा सहभाग वाढवणे इत्यादी 12 घटक या योजनेत समाविष्ट आहेत. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, 2. अर्जुन पुरस्कार, 3. ध्यानचंद्र लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार, 4. द्रोणाचार्य पुरस्कार, 5. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी, 6. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार. त्यानंतर आर्थिक पाठबळ, खेळाच्या विकासासाठी राष्ट्रीय खेळ विकास कोष, खेळाच्या विकासासाठी राष्ट्रीय खेळ विकास कोष स्थापन करण्यात आला आहे. या कोशाला देणगी देणाऱ्याला आयकरात 100% सूट मिळते. ऑलिम्पिक खेळात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूस भारत सरकार 75 लाख रुपये बक्षीस देते. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य विजेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षिसे आणि नोकऱ्या दिल्या जातात. ऑलिम्पिक विजेत्यास दरमहा 20,000 रुपये तर आशियाई खेळातील विजेत्यास दरमहा 12,000 रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. म्हणजे पहिले काय होतं, खेळाडूला जी बक्षीस आहे तीच मिळत होती, परंतु आता केले आर्थिक पाठबळ देण्यासाठी काय केले आहे की राष्ट्रीय खेळ विकास कोशाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत जे आहेत विद्यार्थी म्हणजे त्या ठिकाणी या कोशामध्ये जे काही लोक आहेत त्यांनी जी या ठिकाणी रक्कम जमा केलेली असेल, दिलेली असेल, डोनेशन दिलेले असेल या संस्थेना, तर त्यांना आयकरामध्ये 100% सूट मिळते आणि ऑलिम्पिक खेळातील जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे खेळाडू आहेत त्यांना 75 लाख रुपये बक्षीस दिले जाते. आणि त्याचप्रमाणे जे आहेत या ठिकाणी ज्यांना सुवर्ण, रौप्य, कांस्य पद मिळालेल्या अशा रोख बक्षिसे आणि नोकऱ्या दिल्या जातात. त्याचप्रमाणे ऑलिम्पिक विजेत्यास दरमहा 20,000 रुपये तर आशियाई विजेत्यास 12,000 रुपयाची निवृत्ती पेन्शन योजना जी आहे ती देण्यात येते. निवृत्ती वेतन त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेलं आहे. हा एक चांगलाच बदल जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. क्रीडा स्पर्धा, कोणकोणत्या स्पर्धा आहेत त्यांची माहिती आपण घेऊया. मग क्रीडा स्पर्धा कोणत्या आहेत? एक आहे ऑलिम्पिक, तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्याच्यामध्ये एक ऑलिम्पिक गेम्स, पॅरा ऑलिम्पिक, एशियाड गेम्स, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, विश्वकप सामने, आशियाई चॅम्पियनशिप, दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा,
आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धा. सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र. विकसित होणारे क्षेत्र. पर्यटन हे दिवसागणिक विकसित होणारे क्षेत्र आहे. परदेशीय पर्यटकांची संख्या वाढती आहे. यामुळे देशातील मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत आहे. देशांतर्गत पर्यटनही वाढत आहे. त्यामुळे स्थानिक उद्योग व्यवसाय वाढत आहे. पर्यटन जे आहेत आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील जो काही रुटीन आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल व्हावा म्हणून या ठिकाणी पर्यटन जे आहे ते केलं जातं. आणि या पर्यटनामध्ये आता दिवसगणिक बदल जे आहे ते झालेले आहेत की त्या ठिकाणी जे आहेत पर्यटनामध्ये स्थानिक देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय जे आहे पर्यटन त्या ठिकाणी केलं जात आहे, त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे. परंतु आता सध्या ह्या कोविडच्या कालखंडामध्ये जे आहेत सध्या तरी लॉकडाऊन त्याच्यानंतर जे आहे आता अनलॉक झालेला आहे, परंतु जे काही ही महामारी आहे त्या महामारीच्या काळामध्ये पर्यटन सध्या बंद आहे. परंतु आता काही प्रमाणात काही ठिकाणी जे आहे ते पर्यटन क्षेत्र ही खुली करण्यात आलेली आहेत, जेणेकरून जे काही स्थानिक व्यवसाय आहे त्यांना चालना मिळावी म्हणून या ठिकाणी पुन्हा ही पर्यटन क्षेत्र खुली करण्यात आलेली आहे. तर या पर्यटन क्षेत्राचा फायदा काय होतो की आर्थिक ज्या आहेत विकास या ठिकाणी होतो की पर्यटक येतात, चलनांमध्ये बदल होतो, चलन वाढ होते, त्याच्याप्रमाणे व्यवसायांना जे आहे आर्थिक पाठबळ त्या ठिकाणी मिळतं की जे काही फुलहार असतील त्यानंतर जे काही प्रसाद असेल अशा वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी विकल्या जातात, त्यांची देवाणघेवाण होते आणि त्यातून जे आहेत आर्थिक पाठबळ जे आहे ते मिळत असतं आणि रोजगार निर्मिती होत असते. हा एक महत्वाचा बदल या ठिकाणी होतो. त्यानंतर पर्यटकांसाठी सुविधा. तर पर्यटकांसाठी काय सुविधा करण्यात आलेल्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. गृह, पर्यटन आणि विदेश मंत्रालय यांनी विदेशी पर्यटकांसाठी ई व्हिसा ही सुविधा सुरू केली. 2 ई व्यावसायिक व्हिसा, ई मेडिकल व्हिसा इत्यादी सुविधा देण्यात आल्या. हिंदी इंग्रजी शिवाय 10 परकीय भाषांमध्ये माहिती देण्याची सुविधा पर्यटकांना त्यांच्या मोबाईलवर दिली जाते. आज आपण पाहिलं तर की वेगवेगळ्या भाषांमध्ये जे आहेत गुगल फॉर्म असे गुगलची सर्व माहिती जी आहे किंवा पर्यटन क्षेत्रांची माहिती आपल्याला जी सर्च करायची असते ती सगळी आपल्याला अनेक भाषांमध्ये पाहायला मिळते. आणि मोबाईलमुळे आज तो फायदा आपल्याला झालेला आहे की आपल्या बोली भाषेमध्ये आपण ती माहिती घेऊ शकतो आणि त्यामुळे ज्या आहेत आपल्याला कुठे जाण्यासाठी सहाय्य होत असतं. गुगल मॅपचा तुम्ही वापर केला असेल किंवा मग एखादं क्षेत्र तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही त्या गुगलवर त्या ठिकाणी माहिती घेतली असेल की कुठे पाहण्यासारखं ठिकाण आहे आणि मग ते गुगल मॅपच्या माध्यमातून तुम्ही शोधलं असेल. म्हणजे हा बदल या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे जे आहे त्याच्यामध्ये हिंदी इंग्रजी शिवाय 10 परकीय भाषा देखील आहेत की ज्याचा फायदा पर्यटकांना होतो. त्यानंतर 4 या भाषांमध्ये अरबी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, कोरियन, चीनी, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश यांचा समावेश आहे. तसंच त्यानंतर जे आहे त्यामध्ये 5 क्रमांकामध्ये 1363 या दूरध्वनी क्रमांकावर पर्यटन मंत्रालयाच्या वतीने माहिती दिली जाते. म्हणजे 1363 हा दूरध्वनी क्रमांक डायल केला की पर्यटन मंत्रालयाच्या वतीने माहिती दिली जाते. 6 क्रूजवरील पर्यटन, साहसी क्रीडा, आरोग्य योजना, गोल्फ, चित्रपट महोत्सव इत्यादी विषयांचा या पर्यटनपर माहितीत समावेश आहे. प्रशिक्षण. पर्यटकांसाठी चांगली हॉटेल्स निर्माण करण्यात आली आहेत. 2 हॉटेल्समधील आतिथ्य आणि व्यवस्थापन याचे शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्यात आल्या आहेत. 3 पर्यटकांशी कसे बोलावे, त्यांना कोणती माहिती कशी द्यावी याचे आणि शिष्टाचाराचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज इंटेक 1984 साली नवी दिल्ली येथे इंटेकची स्थापना झाली. वारसा जतन व जागृती करणारी भारतातील ही मोठी संस्था. दिल्ली येथे मुख्यालय असून 200हून अधिक शाखा आहेत. नैसर्गिक आणि मानव निर्मित वारसाच नव्हे तर अमूर्त वारसा संवर्धनाचे कार्यही ही संस्था करते.
इंटेक आपल्या विविध विभागामार्फत वारसा जतनाचे कार्य करते. त्यानंतर गुलाबी शहर अझरबैजान मधील बाकू या भागात भरलेल्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सभेत जयपूर शहराला जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला गेलेला आहे. गुलाबी शहर 6 जुलै 2019 पासून जयपूर हे वारसा स्थळ युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले आहे. जयपूर शहराला गुलाबी शहर किंवा पिंक सिटी असे म्हटले जाते. येथील जयपूर पॅलेस, हवा महल, सहेलियों की बाडी इत्यादी वास्तू प्रसिद्ध आहेत. पर्यटन मोहिमा आणि त्यातील मोहिमेचे नाव आणि माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. पर्यटन मोहिमेचे नाव आणि माहिती. पहिली पर्यटन मोहीम आहे अतुल्य भारत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही प्रसिद्धी मोहीम राबवण्यात आली. 2. गो नॉर्थ ईस्ट. स्वदेशातील पर्यटनास चालना देणे हा उद्देश. त्याच्यातला दुसरा भाग डिस्कवरी चॅनलच्या सहकार्याने दूरदर्शन साठी हा कार्यक्रम प्रदर्शित झाला. 3. स्वदेश दर्शन. या कार्यक्रमाअंतर्गत 13 प्रकारच्या यात्रा आयोजित करण्यात आल्या. हिमालयीन प्रक्षेत्र, समुद्र किनारे, बौद्ध तीर्थक्षेत्र इत्यादींचा यात समावेश आहे. 4. प्रसाद योजना. प्राचीन तीर्थक्षेत्रे, आध्यात्मिक क्षेत्रे अशा 95 स्थळांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरचा यात समावेश आहे. आपल्या नाशिक मधलं जे काही त्र्यंबकेश्वर आहे त्याचा याच्यामध्ये या प्रसाद योजनेमध्ये समावेश आहे. 5. प्रसार माध्यमातून प्रसिद्धी. इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमातून पर्यटन स्थळांचा प्रसार सुरू केला गेला. BBC, डिस्कवरी, हिस्ट्री अशा जागतिक वाहिन्यांवरून भारतातील ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक विभाग, प्राणी यांची माहिती दिली जाते. यामुळे परदेशी पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे.